पूर्ण एआयचं तंत्रज्ञान आहे. आता जे तुम्ही ऊस बघणार आहात, केळी बघणार आहेत, त्यात ह्या डिव्हाइसचा पुरेपूर वापर केलेला आहे. नमस्कार, माझं नाव अमित पाटील, मी फसल प्रतिनिधी. यात आपल्याला पाणी नियोजन, खत नियोजन, रोगकीड आणि पुढील 14 दिवसाचा हवामान अंदाज समजतो. तर वरचे 2 सेन्सर बघताय, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, वाऱ्याची गती, याच्यावरून तुम्हाला अचूक फवारणीचं टायमिंग सांगितलं जातं. जेणेकरून तुम्ही जे महागडे औषधं फवारताय त्यावेळेस जास्त वारं नसलं पाहिजे, टेम्परेचर मेंटेन राहिलं पाहिजे, आपलं औषध जास्त काळ पाण्यावर टिकून राहिलं पाहिजे, त्यासाठी त्याचा उपयोग होतो. हे आहे रेनगेज. ऍक्च्युअल मध्ये किती मिलीमीटर पाऊस पडला तुमच्या प्लॉटवर त्याचं कॅल्क्युलेशन होतं. हा आहे लक्स, सूर्यप्रकाश किती पडला. हा आहे सोलार प्लेट, पूर्ण डिव्हाइस आपलं सोलरवर जातं. हा याचं ब्रेन, हे अँटिना, हे लिप विटनेस म्हणजे पानावर ओलावा किती पडलाय, हे ह्युमिडिटी, टेम्परेचर, जमिनीतला आणि जाण्याचा प्लॅटरचा वगैरे सगळं सांगतं. हे 2 सॉइल टेम्परेचर, सॉइल मॉइश्चरचे सेन्सर. एक सेन्सर आपलं 15 मुळी जवळ बसतं, दुसरं सेन्सर आपलं सेकंडरी रूट झोन जवळ बसतं, आणि यात तिसरं सेन्सर येतं ते सॉइल टेम्परेचरचं. त्या सॉइल टेम्परेचरचं यूज काय तर निमॅटोड, मुळकूज वगैरे जे रोग होतात त्या तापमानवाढीमुळे त्यामुळे समजतं. आणि या 2 सेन्सरमुळे आपल्याला पाणी किती द्यायचं, उपसा कंडिशन कशी मेंटेन राहिली पाहिजे, जेणेकरून आपण जे मागडे खतं देतो ती पांढऱ्या मुळीपासून अगदी चांगली झाली पाहिजेत, यासाठी याचा पूर्ण उपयोग होतो. अधिक माहितीसाठी संपर्क फसल कंपनी, अमित पाटील, 91 72 63 90 19. थँक्यू.